नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. गावच्या विकासासाठी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश. टाकळीच्या सरपंच हिना नदाफ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार इंद्रिसभाई नायकवडी आणि पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांच्या नेतृत्वाखाली गावचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. गावाला विकास निधी उपलब्ध होऊ शकतो. हा विश्वास असल्याने भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटामध्ये प्रवेश केल्याचा खुलासा टाकळी गावच्या लोकनियुक्त सरपंच हिना नदाफ यांनी केला आहे. टाकळी सरपंचासह 3 सदस्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. भाजपमधील सरपंच व सदस्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भाजप नेत्यांकडून कोणतेही पक्षांतर केले नसल्याचा खुलासा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सरपंच नदाफ यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आम्ही सर्व ग्रामस्थ व कार्यकर्ते यांच्या विचाराने भारतीय जनता पक्ष प्रणित पॅनेलद्वारे ग्रामपंचायत निवडणूक लढवली. निवडणुकीत आम्ही ग्रामस्थांच्या विश्वासाला पात्र राहिल्याने आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले. त्यानंतर आम्ही सातत्याने लोककल्याण कार्यात सहभागी होऊन गावातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही मिरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली कार्य करत होतो. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. मात्र पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार इंद्रिस नायकवडी व मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या नेतृत्वाखाली गावचा विकास साधता येईल. यासाठी समाधानकारक विकास निधी उपलब्ध होईल हा विश्वास असल्याने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्षातून सरपंच हिना नदाफ यांच्यासह सदस्या विमल जयराम वाघमारे, पूजा अनिल भोसले, रिधा सुलेमान मुझावर या 3 सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचा खुलासा सरपंच नदाफ यांनी केला आहे.